शुभप्रभात विद्यार्थ्यांनो. मागील तासाला आपण औक्षण या कवितेची प्रश्नोत्तरं पाहिली. मला वाटते मी तुम्हाला ते लिहायला सांगितलं होतं, तुमचं लिहून झालेलं असेल. ओके, आता आपण थोडं उपयोजित लेखनमधलं जे राहिलेलं आहे ते मी थोडंसं शिकवायचा प्रयत्न करते. तर त्यामधला आज आपण वृत्तांत लेखन बघायचं आहे. ओके, तर हे जे वृत्तांत लेखन आहे ते 9वीमध्ये सुद्धा तुम्हाला झालेलं आहे, तेच आपण आत्ताही पाहतोय. ओके, तर उपयोजित लेखनमध्ये बातमी लेखन किंवा वृत्तांत लेखन, म्हणजे त्याला बातमी लेखन पण म्हणतात किंवा वृत्त म्हणजे बातमी ना, आणि किंवा वृत्तांत लेखन असं सुद्धा म्हणतात. दोन्हीचा अर्थ एकच आहे. लक्षात येते? बातमी लेखन ऑब्लिक वृत्तांत लेखन. मग बातमी लेखन तयार करायचं असं म्हटलं तरी तेच, आणि वृत्तांत लेखन तयार करायचं आहे असं म्हटलं तरी तेच. आणि हा जो प्रश्न आहे तो उपयोजित लेखन म्हणजे रायटिंग स्किलमध्ये येत असतो. समजते? पेपरचा पॅटर्न तुम्हाला भाग्यश्री मिसनी दिलेला होता, त्यामध्ये उपयोजित लेखन असं झालेलं. उपयोजित लेखनमध्ये बातमी लेखन आणि वृत्तांत लेखन आले. जसं तुमचं जाहिरात लेखन झालेलं आहे बघा, शिकवून झालेलं आहे. कथा लेखन झालेलं आहे. समजते? मग जाहिरात लेखन, बातमी लेखन किंवा वृत्तांत लेखन आणि कथा लेखन हे उपयोजित लेखनमध्ये येत असतं. बघा, विभाग 5 जो उपयोजित लेखन आहे त्यातला प्रश्न आ मध्ये जाहिरात लेखन, बातमी लेखन, कथा लेखन अशा तिन्ही घटकांवर आधारित कृती असते आणि त्यापैकी तुम्हाला 2 कृती सोडवायच्या असतात. प्रत्येक कृतीला 5 गुण असतात. मग यामधलं जाहिरात लेखन झालेलं आहे, कथा लेखन झालेलं आहे. आत्ता मी तुम्हाला बातमी लेखन शिकवणार आहे, जे ऑलरेडी 9वीमध्ये झालेलं आहे. त्यामुळे तशी म्हटली तर रिव्हिजन आहे, तसं म्हटलं तर शिकवणं आहे. बऱ्याच जणांना आठवलं पण असेल बातमी लेखन. ओके, आता बातमी तयार करणं ही मूल्यमापन कृती आहे. मग ती कशी असते बघा, दिलेल्या घटनेवर बातमी तयार करायची, दिलेल्या सूचक शब्दावरून बातमी तयार करणे आणि कार्यक्रमाची बातमी तयार करणे, असे 3 प्रकारापैकी कोणत्या तरी एका प्रकाराची तुम्हाला येते. आता एखादी घटनाच दिलेली असते सरळ, त्या घटनेवर बातमी तयार करायला सांगतात, किंवा काही शब्द दिलेले असतात त्या शब्दांवरून तुम्हाला बातमी तयार करायला सांगतात, किंवा एखादा कार्यक्रम, फॉर एक्झाम्पल 15 ऑगस्ट, 26 जानेवारी किंवा स्नेहसंमेलन, हे काय झाले, कार्यक्रम झाले ना, तर त्या कार्यक्रमाची बातमी तयार करणे. लक्षात आलं? म्हणजे बातमी आपल्याला कशी तयार करायची ते. आता बातमी लेखनाची विविध क्षेत्र आहेत. कुठल्या कुठल्या बातम्या असतात बघा, सांस्कृतिक, क्रीडा, राजकीय, शालेय, शैक्षणिक, सामाजिक, वाङ्मयीन, वैद्यकीय, वैज्ञानिक आणि दैनंदिन घटना. न्यूजपेपर जर तुम्ही बघत असाल तर लक्षात येतील बघा, न्यूजपेपरमध्ये इतक्या प्रकारच्या काय असतात, बातम्या असतात. बातमी घडून गेलेल्या घटनांची, त्याचप्रमाणे घडणाऱ्या नियोजित कार्याचीही होते. पण शक्यतो ना स्टुडंट जास्तीत जास्त घडून गेलेल्या घटनांचीच बातमी असते. मग त्यामध्ये काय असतं बघा, ज्यात काय घडले, कधी घडले, कोठे घडले, कसे घडले, कोण कोण उपस्थित होते, या प्रश्नांची उत्तरं मिळतात. ती म्हणजे बातमी. समजते की नाही? वार्ता म्हणजे वृत्त म्हणजेच बातमी. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला त्यातून मिळायला पाहिजे. बातमी म्हणजे बघा, बातमी अशी गोष्ट ज्यात मी नाही, म्हणजेच बातमी लेखनात जसे घडले तसे यथातथ्य वर्णन करायला हवे. त्यामध्ये आपलं स्वतःचं काही मत द्यायचं नाही. समजते? जी बातमी घडली, जी घटना घडली, ती घटना जशीच्या तशी बातमीमध्ये लिहिली जाते. त्यामध्ये स्वतःचा मत व्यक्त करायचं नाही, आपली मतं व्यक्त नाही, आणि मी पण त्यामध्ये कुठेही नाही आहे. म्हणजे असं हे घडलं, कुठे घडलं, कसं घडलं, केव्हा घडलं, कोण कोण उपस्थित होतं, हे जसंच्या तसं वर्णन काय करायचं असतं, बातमीमध्ये करायचं असतं. समजते? पण ज्यामध्ये मी मात्र घ्यायचा नाही. त्याच्यामध्ये मी घ्यायचा नाही म्हणजे काय, स्वतःचं मत नाही टाकायचं. मग हे असं घडायला नाही पाहिजे होतं, मग तिथं ते तसं घडलं, ही अशी मतं द्यायची नाहीत. समजते तुम्हाला स्टुडंट्सना? आठवतंय ना, गेल्या वर्षी शिकवलेलं होतं मला वाटते, आठवतंय का बघा. बातमी लेखन करताना काय लक्षात ठेवावे, भाषा सोपी सुटसुटीत असावी. फार क्लिष्ट, किचकट, कॉम्प्लिकेटेड भाषा नाही घ्यायची. स्थळ, काळ यांचा उल्लेख असलाच पाहिजे, अतिशय महत्त्वाचं आहे ते. कोठे घडली आणि केव्हा घडली ह्याचा उल्लेख पाहिजे.
बातमी नेहमी भूतकाळातच लिहायची असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल 15 ऑगस्टच्या कार्यक्रमाचं वर्णन करत असू तर 16 ऑगस्ट ही तारीख तुमच्याकडून पडली पाहिजे बातमीमध्ये. भाषेचे उत्तम ज्ञान असावे, म्हणजे तुमची भाषा काय पाहिजे, अतिशय शुद्ध भाषा पाहिजे. आणि लेखन कौशल्य उत्तम असावे. लेखन कौशल्य उत्तम म्हणजेच शुद्ध भाषा, सोपी भाषा, सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेमध्ये लेखन म्हणजे लेखन कौशल्य. लक्षात आले? कारण न्यूजपेपर बघत असाल बघा. त्याच्यानंतर काय पाहिजेत, वाक्य छोटी छोटी पाहिजेत, फार अशी मोठी अलंकारिक फार मोठी भाषा नको, वाक्य नको आहेत. परिच्छेद लहान असावेत, वाचावेसे वाटले पाहिजेत. बातमीत स्वतःचे मत व्यक्त करू नये. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं, आपली मतं त्या बातमीवर द्यायची नाहीत. आणि भाषा पाल्हारी नसावी. पाल्हारी म्हणजे काय, फापट पसारा असू नये. म्हणजे एकच मुद्दा फार विश्लेषण करायचं नाही, नेमकेपणा पाहिजे त्यामध्ये. मुद्द्याला धरून तेवढंच लिहायचं, म्हणजे फार एक्सप्लेनेशनची गरज नाही. म्हणूनच वाक्य छोटी पाहिजेत, परिच्छेद पण लहान लहान पाहिजेत. बातमीमध्ये स्वतःचं मत व्यक्त नाही करायचं आणि भाषेत पाल्हाळपणा नको आहे. म्हणजे वाचणाऱ्याला ते नको असं वाटतं, तुम्हालाही नको वाटतं ना जास्त बोलत कोण असेल तर. आता बातमी लेखन करताना आणखीन कोणत्या गोष्टी पाहिजेत बघा. बातमीचं शीर्षक. बातमीचं शीर्षक हे काय आहे, बातमीचा आरसा आहे. शीर्षक वाचलं की बातमी वाचाविषयी वाटते. बातमी कोणी दिली हे सांगणं महत्त्वाचं, म्हणजे आमच्या प्रतिनिधीकडून, विशेष वार्ताहराकडून हे लिहावं. स्थळ आणि दिनांक, वर्णन केलेली घटना कोठे घडली, केव्हा घडली हे अपेक्षित आहे. मुख्य बातमी म्हणजे बातमी कशासंबंधी आहे त्याचं वर्णन यायला पाहिजे. बातमीचा तपशील किंवा नेमके काय घडले, बातमी काय आहे हे लिहावे आणि ते विषयाला अनुसरूनच पाहिजे. तुम्हाला परीक्षेमध्ये एखादा विषय दिलेला असणार आहे, त्या विषयाला अनुसरूनच मुद्देसूद लिहायचं आहे. त्याच्याशी रिलेटेडसुद्धा इतर विषय कोणतेही घ्यायचे नाहीत. समजते? आणि शीर्षक तुम्ही पण बघा की न्यूजपेपरमध्ये आधी आपण हेडिंग वाचतो ना, हेडिंग वाचल्यानंतर ती बातमी वाचायची की नाही ते ठरवतो. त्यामुळे शीर्षक अतिशय आकर्षक पाहिजे. मथळा पण शब्द आहे त्याला. लक्षात आलं? आणि बातमी आमच्या प्रतिनिधीकडून, आमच्या वार्ताहराकडून असं लिहायची पद्धत आहे. न्यूजपेपर वाचत असाल तेव्हा माहिती असेल. समजते? बाकी स्थळ आणि दिनांक कॉमन आहे, तुम्हाला माहिती आहे. आणि मुख्य बातमी म्हणजे बातमीत काय आहे, मुख्य बातमी काय आहे त्याला अनुसरून ती बातमी लिहायची. लक्षात आले? तर बातमीचा तपशील आणि नेमकं काय घडलं ते महत्त्वाचे जे वाक्य आहेत ना, म्हणजे एखाद्या रस्त्यावर अपघाताची जरी बातमी असेल तरी नेमकं काय घडलं तिथं मुद्देसूदपणा पाहिजे यायला. नाही तर फापट पसारा लिहायचा आणि महत्त्वाचं काय घडलं मग तिथं तेच कळालं नाही असं नको व्हायला. कार्यक्रमाची पण म्हणजे आता फॉर एक्झाम्पल 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल, स्नेहसंमेलन असेल, शिक्षक दिन असेल, तर नेमका तो बातमीचा तपशील आहे की नाही तो व्यवस्थित वर्णन व्हायला पाहिजे आणि घटनाक्रमानुसार व्हायला पाहिजे. म्हणजे बातमी लिहिताना कसं लिहिणार, किती तारखेला आहे, स्थळ लिहिणार, कोठे आहे. मग आता शिक्षक दिनाचंच उदाहरण घेऊया. तर शिक्षक दिन किती वाजता कार्यक्रम सुरू झाला, मग सुरुवात कशी झाली, मग मध्याह्न काय झाला, कल्चरल प्रोग्राम झाला, असं क्रमाने यायला पाहिजे ते. आणि मग समारोप. समजते? परत एकदा एक्सप्लेन करते. बातमीचे शीर्षक, स्थळ आणि दिनांक, प्रतिनिधीकडून किंवा आमच्या वार्ताहराकडून आणि मुख्य बातमी. साधारणपणे मी तुम्हाला हे थोडक्यात असं सांगितलं की बातमीमध्ये ठळकपणे काय यायला पाहिजे. 4 गोष्टींमध्ये आपण हे 5 मार्काचं बातमी लेखन लिहिणार आहोत. त्यामध्ये शीर्षक मस्ट, स्थळ दिनांक सुरुवातीलाच यायला पाहिजे, नाहीतर सगळी बातमी लिहायची आणि खाली कुठेतरी कोपऱ्यात स्थळ आणि दिनांक नाही लिहायचं. समजते? आमच्या वार्ताहराकडून ऑब्लिक प्रतिनिधीकडून, ही बातमी कोणाकडून आली तर न्यूजपेपरला वगैरे लिहितात तसं, त्यामुळं तसं लिखाण करण्याचे किंवा तुम्ही टी व्हीमध्ये पण बातमी ऐकत असता बघा, त्यावेळेला ह्यांचा उल्लेख झालेला असतो. आणि मुख्य बातमी. मुख्य बातमी कशी, छोटी वाक्य, सोपी वाक्य. समजते? परिच्छेद लहान पाहिजेत, आपलं मत अजिबात द्यायचं नाही, जशी घडली बातमी तशीच. आणि सगळ्यात महत्त्वाचं, बातमी ही भूतकाळात लिहायची, पास्ट टेन्समध्ये लिहायची. लक्षात आलं? परत एकदा मी सांगते बघा, अजून एकदा नीट लक्ष देऊन ऐका. वृत्तांत लेखन करताना पुढील गोष्टी विशेष लक्षात घ्याव्यात. घटना अथवा प्रसंगाचा अचूक, परिपूर्ण आणि यथातथ्य वर्णन करावं. म्हणजे वर्णन करायचं आहे पण योग्य प्रमाणात. त्याच्यानंतर घटना क्रमानुसार लिहायची. प्रसंग जसा घडला, घटना जशी घडली तशी क्रमवार लिहायची आहे. समजते? वृत्तांत लेखनामध्ये स्थळ, काळ, दिनांक आणि संबंधित व्यक्तीचा म्हणजेच वार्ताहर वगैरे ते लिहिले उल्लेख असावा.
आकर्षक मत हा पाहिजे, शीर्षक पाहिजे, वाचकाचं लक्ष वेधून घेता यायला पाहिजे. तर घटना क्रमानं लिहायचे. वाक्य आणि परिच्छेद लहान असावेत. अलंकारित आणि नकारात्मक भाषा वापरू नये. म्हणजे असं कोणाची बदनामी होईल किंवा काहीतरी संघर्ष निर्माण होईल ती बातमी वाचून, कोणाच्या भावना दुखावल्या जातील, तर अशी ह्याची मात्र काळजी घ्यायची. म्हणजे असं लक्षात आलं. त्याच्यानंतर काय, समजा तुमचं जे मत आहे त्या ती घटना, आता फॉर एक्झाम्पल शिक्षक दिन आहे, तर शिक्षक दिनाचा कार्यक्रम ठेवताना मग आम्हाला खूप आनंद मिळाला, आम्ही फार खुश होतो, अशी वाक्य द्यायची नाहीत. म्हणजे स्वतःचा आनंद, क्रोध, दुःख, तुमच्या कुठल्याही भावना त्याच्यामध्ये व्यक्त करायच्या नाहीत. आणि अचूक, आटोपशीर आणि आकर्षक. आटोपशीर म्हणजे थोडक्यात पाहिजे. ह्याच्यामध्ये काय आहे ना स्टुडंट्स, लिखाण जास्त करायचं नाही आहे. लक्षात आलं. लिखाण कमी करायचं आहे. त्यामुळं निबंधासारखं वर्णन ह्याच्यामध्ये येणार नाही. मला वाटते समजलं असेल. आता मी सरावासाठी काय करणार आहे, एक विषय देते तुम्हाला. त्या विषयावर तुम्ही काय करा, बातमी तुमच्या नोटबुकमध्ये तयार ठेवा, म्हणजे सराव होऊन जाईल. ओके. उपयोजित लेखनमधल्या प्रश्न 5 आपले दोन्ही झालेत तुमचे. आता जाहिरात लेखन, कथालेखन भाग्यश्री मिसने घेतलं. बातमी लेखन मी तुम्हाला आत्ता सांगितले. पुढच्या तासाला आपण पुढचं उपयोजित लेखन बघूया. ओके. धन्यवाद.